नमस्कार अमरावती. अमरावतीसह संपूर्ण विदर्भ सध्या अक्षरशः तापलाय. उष्णतेच्या भीषण लाटेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून अमरावतीत आतापर्यंत 3 संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विदर्भात तापमानाचा पारा सातत्याने 40शी पार जात असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे 3 संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यानंतर आतापर्यंत 21 संशयित रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णांमध्ये उपचार घेतले आहे. सुदैवाने अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहे. दरम्यान हवामान विभागाने अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तर वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष वातानुकूलित वॉर्ड तयार करण्यात आला असून आवश्यक औषध साठाही उपलब्ध ठेवण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. उष्णतेची ही भीषण लाट आता जीवघेणी ठरताना दिसते आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या आतापर्यंत आपल्या इकडे 3 ते 4 लोकांचे सस्पेक्टेडमध्ये मृत्यू झाल्याचे दिसून येते, पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अजून शवविच्छेदन रिपोर्ट यायचा आहे. त्याच्यानंतर आपण डिक्लेअर होईलच ते. आणि दुसरी गोष्ट की आपल्या इकडे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आमचे जे शासकीय यंत्रणेच्या इन्स्टिट्यूट आहेत, सिव्हिल सर्जन साईटच्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 21 रुग्णांची दाखल झाले होते आणि त्यांना उपचार देऊन संध्याकाळी सोडण्यात आले. आणि दोन रुग्ण आमच्याकडे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय इथे भरती आहेत. तसेच ग्रामीण भागामधनं 15 ते 16 रुग्ण असण्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. आणि याच्यासाठी आपण प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये शीतगृह तयार करून ठेवलेले आहे, जेणेकरून रुग्णांना लगेच उपचार व उपचाराखाली आणता येईल तज्ज्ञांच्या याच्यानुसार. परत मी असं आवाहन करतो की सगळ्यांनी सकाळी दुपारी 12 ते 4च्या मध्ये कुठल्याही काम उन्हामध्ये करू नये. आणि जर निघायचंच काम पडलं तर हलक्या रंगाचे कपडे, डोक्याला स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे आणि सकाळी भरपूर नाश्ता व जेवण करून आणि भरपूर दिवसभरात पाणी प्यावे, एवढे माझे सांगणे राहील.